तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या मिनी ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललो आहोत धुळ्याला विथ फॅमिली। नाशिकवरनं निघालो सुमारे 11च्या जवळपास। निघताना सगळ्यांची एनर्जी लो होती, पण जसं आम्ही मालेगाव क्रॉस करून सायका ढाब्याला पोचलो सगळे एकदम रिचार्ज झाले। ते का मी सांगते। इकडे आमचं अगदी अस्सल खानदेशी जेवण मिळतं। खापरावरचे मांडे, या पुरणपोळीचा नाद होऊच शकत नाही, इतकी भारी असते। मग कळण्याची भाकर, तेनासंगे पातोडीनी आमटी, सेवनी भाजी, ताजं दही। चला मग भाकर कशी खावायची ते सांगस। चुरा करायचा मस्त, आमटी टाकायनी, असं खावानी भलती मजा येईल आमनाकडे। खानदेशचे लोक नक्की रिलेट करतील। हांडलं पोट भरून आणि गाडीमध्ये परत चटरपटर आमचं चालूच होतं, बोरकूट आणि बडीशोप। मग पोचलो धुळ्यात आणि आमची कुळदेवी एकविरा आईचे दर्शन केले। या मंदिराचं बांधकाम खूपच सुंदर आहे। बसलो थोड्या वेळ आणि मग परतीचा प्रवास सुरू केला। येताना रोकडोबा हनुमान मंदिरात गेलो, पण चांदवळ यावेळी आमचं राहून गेलं। परत मालेगावमध्ये शॉर्ट ब्रेक घेतला आम्ही चहासाठी आणि आईने तोपर्यंत मसाजचा सेशन घेतला आणि फायनली रात्री घरी पोचलो। जास्त भूक नव्हती म्हणून मॅगी आणि भेळबत्ता खाऊन दिवस एंड केला। कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा।